मांगे नहीं माने जाने पर विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघ के 15 मई से किए जाने वाले काली पट्टी बांध आंदोलन के समर्थन में 15 मई 2025 से पुणे मंडल भूमि अभिलेख कर्मचारियों की अनिश्चितकालीन हड़ताल में भाग लेने के संबंध में। नमस्कार दोस्तों, मैं प्रमोद दुबे भारत न्यूज़ 24 में आपका स्वागत है। आपके सामने एक बड़ी खबर लेकर आ रहे हैं। मांगे नहीं जाने पर विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघ के 15 मई से किए जाने वाले काली पट्टी बांध आंदोलन के समर्थन में 15 मई 2025 से पुणे मंडल भूमि अभिलेख कर्मचारियों की अनिश्चितकालीन हड़ताल में भाग लेने के संबंध में संदर्भ पत्र के अनुसार विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघ अमरावती नागपुर संगठन ने महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघ पुणे विभाग की अनिश्चितकालीन हड़ताल के संबंध में संदर्भ 4 के तहत विभाग प्रमुख को नोटिस जारी किया है, जो 15/5/2025 को शुरू हुई थी। विदर्भ में भूमि अभिलेख विभाग के कर्मचारी 15 मई 2025 से 23 मई 2020 तक कार्यालय समय के दौरान काली पट्टी बांधकर काम करेंगे। भूमि अभिलेख विभाग के कर्मचारियों के तकनीक वेतमान विभाग में क्रियान्वित विभिन्न ऑनलाइन कार्यक्रम जैसे ड्रोन सर्वेक्षण के तहत विभिन्न कार्य, नए ग्राम थाने, नई तकनीक में रोवर कार्य, लंबित ई गणना मामले, अभिलेखा की स्कैनिंग एवं डिजिटलीकरण कार्य, राज्य में सभी भूमि अभिलेख कार्यालय प्रतिष्ठानों में रिक्त पदों को नहीं भरे जाने के मुद्दे पर कपालिया में कर्मचारियों पर काम का तनाव बढ़ा दिया है। विभाग के कर्मचारियों में सेवा भर्ती नियम 2012 में लागू किए गए थे और कर्मचारियों को उसी अनुसार नियुक्ति किया गया था, लेकिन जब से लिपिकीय स्वर्ग में वेतन का भुगतान किया जा रहा है, कर्मचारियों में घोर असंतोष है। भूमि अभिलेख विभाग के ऐसे ही विभिन्न मांगों को लेकर पुणे संभाल के कर्मचारी 15 मई 2025 की अनिश्चितकालीन हड़ताल पर है। विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी के संघ के महासचिव श्रीराम खिरकर के मार्गदर्शक में अमरावती नागपुर संभाग के कर्मचारी 26/5/2025 को अनिश्चितकालीन हड़ताल में भाग ले रहे हैं। हम आपसे निम्र विनंती करते हैं, भूमि अभिलेखा के विभाग कर्मचारी के लंबित मांगों के संबंध में सरकार से बात करें। ऐसा कैमरे के सामने भूमि अभिलेखा के पदज्ञों ने अपना स्टेटमेंट दिया है। नमस्कार, मैं प्रमोद दुबे, चंद्रपुर। भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जे बेमुदत आंदोलन, कामबंद आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे, काय स्वरूप तुमच्या आंदोलनाचं आहे आणि कधीपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, काय सांगाल? आमचा विदर्भ भूमी अभिलेख संघटना अमरावती आणि नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण विदर्भात भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने जी प्रमुख मागणी आहे तांत्रिक वेतन श्रेणीची, त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण कर्मचारी दिनांक 26 मे 2025 पासून बेमुदत संपावर बसलेलो आहे। आमची प्रमुख मागणी म्हणजे कर्मचाऱ्यांना जो वेतन श्रेणी मिळते ते अत्यंत लिपिकी वर्गीय कर्मचाऱ्यांची असल्याने सदरची वेतन श्रेणी आज तांत्रिकदृष्ट्या कमी स्वरूपाची आहे। आमचे मूळ काम म्हणजे तांत्रिक स्वरूपाचे असल्यामुळे आम्हाला संपूर्ण इतर विभागापेक्षा जसं बांधकाम विभाग आहे, पाटबंधारे विभाग आहे, तिथला सर्वेअर आणि आमच्या भूमी अभिलेख कर्मचारी हा याच्यात वेतनाचा खूप मोठी तफावत आहे। हीच मागणी आम्ही 2012 पासून लावून धरली आहे, परंतु शासनाला निवेदने आणि सूचना देऊनसुद्धा आमची मागणीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जाते आणि तेव्हापासून आम्ही 2-3 वेळा असं संप पुकारले होते, परंतु आश्वासनाशिवाय आम्हाला काहीच मिळालेलं नाही। म्हणून आम्ही 26 तारखेपासून बेमुदत संप करण्याचा ठरवलेले आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे याच्या आधी 2-3दा तुम्ही संप केलेला आहे, परंतु तेव्हाही तुम्हाला काही मिळालेलं नाही। आज तुम्ही संप करत आहात, आताही तुम्हाला काही मिळालं नाही, तर समोरचं काय पाऊल असणार आहे? कसं आहे, आमची जे प्रमुख मागणी आहे तांत्रिक वेतन श्रेणीची, त्यामुळे आम्ही असं निर्धार केला आहे की शासन स्तरावर जोपर्यंत दखल घेण्यात येत नाही आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे। विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना नागपूर अमरावती यांच्या कडून दिनांक 26/5/2025 पासून बेमुदत संपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यापूर्वी पुणे विभागाने 15/5/2025 पासून संप पुकारलेला होता, त्यास विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे।
या संपाची प्रमुख मागणी ही तांत्रिक वेतन श्रेणीची आहे. सर्वप्रथम आमच्या विभागामध्ये 2011 पूर्वी पदवीधर कर्मचारी येत होते. 2011मध्ये सेवा प्रवेश नियमामध्ये बदलाव करण्यात आला. त्यानुसार तांत्रिक कर्मचारी म्हणून सिव्हिल डिप्लोमा होल्डर्स कर्मचारी आमच्या विभागात यायला लागले. आता याच्यात मुख्यतः मागणी आमची तांत्रिक वेतन श्रेणीची याकरता आहे की जी आमचे कर्मचारी नवीन कर्मचारी बंधू भगिनी आमच्या विभागात येत आहेत ते सगळे तांत्रिक अर्हता धारण करणारे आहेत, परंतु यांना मिळणारा हा पगार जो आहे हा लिपिक वर्गीय पगार आहे. लिपिक वर्गीय पगार 6व्या वेतन आयोगानुसार 1900 ग्रेड पे असतो. पण आमची मुख्य मागणी आहे की हे आम्ही तांत्रिक काम करणारे कर्मचारी आहे, आम्ही मोजणी काम करतो. मोजणी काम हे तांत्रिकदृष्ट्या आहे. त्या आम्ही GPS कॉर्डिनेटने काम करतो. आजच्या डेटला आम्ही रोवर तंत्रज्ञानाचा वापर करतो. GPS कॉर्डिनेट लॅटलॉंग लोकांना अक्षांश रेखांशाच्या आधारे मोजणी करून देतो. अशी प्रमुख विभाग असतानासुद्धा शासनाकडून त्याची दुरावस्था केली जात आहे आणि या आमच्या प्रमुख मागणीला दुजोरा दिन मिळत नाही आहे शासनात. या अगोदर आम्ही 2014मध्ये सुद्धा अशाच निदर्शने केलेली होती, संप पुकारलेला होता. 2014च्या 8 दिवसाच्या संपामध्ये सुद्धा आम्हाला आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळालं नाही. 2012पासूनचा आमचा लढा आहे. संप निवेदनं देऊन झालेत. यापूर्वी आम्ही फेब्रुवारी महिन्यात काडीफिती आंदोलन राबवलं होतं, पण शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. नाईलाजास्तव आम्ही हा संपाचा मार्ग पत्करलेला आहे आणि हा बेमुदत संप आमचा सुरू आहे. काल आमच्या संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना माननीय महसूल मंत्री यांच्याकडून आज सभेकरता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आज संध्याकाळी याबाबत सविस्तर चर्चा माननीय महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या संघटनेच्या प्रतिनिधीसोबत होणार आहे. त्या सभेनंतर जे काही आम्हाला पुढील दिशानिर्देश आमच्या मुख्य कार्यकारिणीकडून भेटतील त्याप्रमाणे आम्ही याच्यात वाटचाल करणार आहोत.